हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आणि आज आहे एक मजेदार दिवस। तर आज आम्ही काहीतरी नवीन करायचं ठरवलं आहे। तर तुम्हाला तर माहितीच आहे, सगळीकडे गणेश उत्सव खूप छान साजरा केला जातो आहे। तर आमच्याही सोसायटीमध्ये फन फेअर केला जातो आहे आज, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल्स लावण्यात येणार आहेत। तर आम्ही सुद्धा ठरवलं आहे की भेळ बनवायची। तर आमच्या घरची भेळ खूप प्रसिद्ध आहे। बाबा खूप छान बनवतात। तर मी आणि माझी फ्रेंड प्राजक्ता आम्ही भेळ स्टॉल लावायचं ठरवलं आहे, आणि आम्ही त्याचं नाव दिलं आहे अद्वित प्राजस चटोरी चाय। तर ही आहेत आमच्या टिल्लू पिल्लूंची नावं। तर त्यांच्याच नावाने आज स्टॉल लावायचं ठरवलं आहे। तर संध्याकाळची वेळ झाली होती आणि आम्ही 7 वाजता वगैरे खाली आलो। आता नाव ठेवलं आहे तर व्हिडिओ काढणं तर मस्ट होता। तर हे आहे आमचे अद्वित आणि प्राजस, असे छान छान छोटे छोटे पिल्लू। तर सगळी तयारी उत्तम झालेली होती। 2 प्रकारच्या चटण्या, कांदा, टमाटा, सगळं एकदम व्यवस्थित आम्ही तयारी केली होती। पण थोड्या वेळानेच पाऊस चालू झाला आणि आम्हाला लोकेशन चेंज करावं लागलं। पावसामुळे आम्ही पार्किंगमध्ये आमचा फूड स्टॉल शिफ्ट केला, आणि तिकडे बरेच प्रकारचे स्टॉल होते। कोणी पाणीपुरी, कोणी मोदक, कोणी कोथिंबीर वडी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले होते। तर हा एक नवीन प्रकारचा एक्सपिरियन्स होता आणि आम्हाला खूप मजा आली, आणि भेळही खूप छान अशी बनली होती। तर सगळ्यात पहिले आम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य दिला। आपण कधी काही बनवलं किंवा चांगल्या कामाची सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात पहिले देवाला नैवेद्य दाखवतो। तर आम्हीही गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला, आणि आय होप की त्यांनी सुद्धा हा ग्रहण केला आणि आम्हाला खूप सारे आशीर्वाद दिले। बघता बघता आमची संपूर्ण भेळ फस्त झाली। कधी फस्त झाली ते कळलंच नाही, आणि सगळ्यांनीच खूप छान म्हटलं की खूप छान झाली आहे भेळ। आणि बाबांच्या हातची भेळ ही खरंच कमाल होती, म्हणजे त्याला कंपॅरिझनच नाही आहे। त्याच्यामुळे येतो हो नाही था। तर छोट्या मुलांनी खूप आनंद घेतला, खूप सारा खाऊ खाल्ला आणि खूप मजा आली। मग सगळं आटपता आम्हाला ऑलमोस्ट 10:30 वाजून गेले होते, आणि वरती आलो। छान शेव खात होते दोघंही। तर त्यांनी छान अशी शेव पार्टी केली, आणि आमचा दिवस असा छान झाला। तर कसं वाटलं तुम्हाला? भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। थँक्यू, बाय।